8 ते 10 दिवसापासून इथं पाईपलाईन फुटलेली, येणाऱ्या जाणाऱ्याला त्रास होतोय। 1-2 टू व्हीलर वाले सुद्धा स्लिप झाले तिथं। आपल्या साहेब लोकांनी कंप्लेंट केल्यानंतर भी त्याची कारवाई नाही केली। किती दिवस? 10 ते 12 दिवस झाले दादा। काहीच नाही केलं का? हा, कॉर्पोरेशन वाल्यांनी काहीच नाही केलं? काहीच नाही केलं, काहीच नाही। रोज आम्ही दादा पण यांना पण सांगितलं मी, त्यांनी पण कॉल केला तरी काही दखल घेतली नाही। सकाळी पण एक गाडी स्लिप झाली तिथं। या एरियाचं नाव सांगा कोणतं आहे? बाबा पेट्रोल पंप ते बस स्टँड, जिल्हा कौशल्य कामगार एम्प्लॉयमेंट ऑफिस समोर, एम्प्लॉयमेंट ऑफिसच्या एक्झॅक्ट समोर कामगार ऑफिस। आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याची टंचाई खूप वाढलेली असताना, कडक उन्हाळ्यामध्ये 42 डिग्री सेल्सिअस तापमान चालू असताना पण तुम्ही बघू शकता की मेन ठिकाणी सिद्धार्थ गार्डनकडे जाणारा मेन रोड आहे, एम्प्लॉयमेंट ऑफिसच्या समोर पाईपलाईन फुटलेली आहे। 15-20 दिवस झाले कोणी दखल अंदाजी घेत नाहीये। पाणी खूप वाहत आहे इथे, समोरही लोकांना खूप त्रास होते। तर मला असं वाटतं की लवकरात लवकर त्यांनी दखल अंदाजी घ्यायला पाहिजे। आपलं नाव काय? माझं नाव साहिल उगले। बोला। ही जी पाईपलाईन आहे हिला 15 दिवस झाले पाणी फुटेल आहे। 15 दिवसापासून जे पाणी यायचं गोरगरिबाला तर ते पाणी येऊ नाही राहिलं। 8-8 दिवस पाणी येत नाही। हे महानगरपालिकेचा हलगर्जीपणा आहे, या अधिकाऱ्याचा हलगर्जीपणा आहे। पैसा त्यांचा टॅक्स दलपट्टी वसूल करून मिळेल, टॅक्स घराचे वसूल करून मिळेल, तरी गोरगरिबापर्यंत पाणी जायला पाहिजे असं अधिकारी करीत नाही। अधिकारी फक्त चातुरमुतुर काम करतात, ठेकेदाराला काम देतात, ठेकेदार निष्काळजीपणानं काम करतो आणि आपलं काय आहे रोजीरोटी भरून चालला जातो, याच्याकडे लक्ष देतच नाही। तसंच आमच्यासारख्याला सामाजिक कार्यकर्त्याला हे मुद्दा उचलावा लागतो। तरी आमची एवढी इच्छा आहे किंवा महापालिकेनं लवकरात लवकर काम करावं, ठेकेदाराला हे द्यावं, निधी कमी पडली तर मंत्री महोदयाकडून मागून घ्यावा व गोरगरिबांना जे 15 दिवस 8 दिवस पाणी मिळतं, 1 दिवस आड तरी पाणी देण्यात यावं, एवढीच आमची सामाजिक कार्यकर्त्याची इच्छा आहे। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।